नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर धुले से, जहां वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे ने धुले में आयोजित पत्रकार परिषद में मीडिया से संवाद करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार के 11 वर्षों की उपलब्धियां गिनाई। उन्होंने कहा कि 11 साल सेवा, सुशासन और गरीब कल्याण को समर्पित रहे हैं। इस पत्रकार परिषद में उन्होंने मोदी सरकार की उपलब्धियों पर प्रकाश डालते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का 11 वर्षों का कार्यकाल भारतीय इतिहास में स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा। विकसित भारत, आत्मनिर्भर भारत और संकल्प से सिद्धि जैसे मंत्रों से ये युग जाना जाएगा। उन्होंने बताया कि प्रधानमंत्री मोदी ने देश के 140 करोड़ नागरिकों को साथ लेकर भारत के उज्जवल भविष्य की नींव रखी है। ये केवल सरकार का काम नहीं बल्कि जन सहभागिता का परिणाम है। वहीं गुड गवर्नेंस को लेकर मंत्री सावकारे ने कहा कि पिछले 11 वर्षों में सुशासन देश की नई संस्कृति बन गई है। सरकार अब सेवा का माध्यम बन चुकी है। इस दौरान धुले रेस्ट हाउस क्रश प्रकरण पर सवाल पूछे जाने पर मंत्री सावकारे ने कहा कि जिस समय ये मामला हुआ था उस वक्त अंदाज समिति की बैठक हुई नहीं थी, इसलिए इस प्रकरण का अंदाज समिति से कोई लेना देना नहीं है। साथ ही उन्होंने बताया कि इस मामले की जांच अभी पूरी नहीं हुई है और खुद गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने इसकी जांच के आदेश दिए हैं। सावकारे ने भरोसा दिलाया कि इस पूरे मामले की निष्पक्ष जांच की जाएगी। सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून स्वागत करतो। आजच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भामरे साहेब, धुळे शहर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एका मंत्र्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे की पत्रकार बंधूंपर्यंत पोहोचून 11 वर्षामध्ये मोदी सरकारमध्ये झालेली जी कामं आहेत त्याचा आढावा आपल्या समोर मांडावा म्हणून की 11 वर्षात मोदी सरकारने या देशासाठी काय काय चांगली कामं केली ती आपल्या समोर मांडण्याचा आम्ही थोडक्यात प्रयत्न करणार आहोत। या 11 वर्षामध्ये इतकी कामं झाली की ते एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं थोडं अवघड आहे, पण तरी जी महत्त्वाची ठळक अशी कामं त्यांनी केलेली आहेत ती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू। या ठिकाणी देशामध्ये मोदी सरकार 2014 मध्ये आलं, त्याच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ 2014 नंतरचा काळ याचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 2014च्या आधी केंद्रामध्ये जे सरकार होतं सातत्याने त्यांचं सरकार आधीचे 60-65 वर्ष होतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। मध्ये काही 2-2.5 वर्ष काही काळ सोडला सातत्याने काँग्रेस पक्षाचं सरकार हे केंद्रामध्ये होतं। आपल्या देशासोबत इतरही देश काही स्वतंत्र झाले होते, त्यांनी स्वतंत्र कारभार देशाचा सुरू केला होता, पण अनेक देश आपल्या पुढे खूप निघून गेले। मात्र स्वातंत्र्याला 60-65 वर्ष होऊनही आपली प्रगती पाहिजे तशी झाली नव्हती। 2014 ला मोदी सरकार आलं, राज्य कारभार मोदी सरकारने हातात घेतला आणि लोकांना एक नवीन अपेक्षा तयार झाली। गुजरातमध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीने देशाचा विकास होईल अशी अपेक्षा ठेवून लोकांनी आदरणीय मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान बनवलं। पण एका राज्याचा कारभार आणि देशाचा कारभार हे वेगवेगळे गोष्ट असतात। गुजरात आपल्याला माहिती आहे की बिझनेस कम्युनिटी असलेलंच राज्य आहे। सगळ्या राज्यामध्ये तसं नसतं, पण तरी सगळ्यांना एकत्र घेऊन देशाचा कारभार एकत्रितपणे चालवण्याचा मोदीजींनी प्रयत्न केला। 2014 पासून आज 2025 11 वर्ष सातत्याने भारताच्या 140 कोटी जनतेला सोबत घेऊन अनेक योजना राबवल्या। 2014च्या आधीचा काळ म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेला काळ, योजना कागदावर बनणे, योजना फक्त तयार होऊन मध्ये सगळा पैसा गायब होणे, सामान्य माणसापर्यंत त्या योजनाच न पोहोचणे, अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या। 2014 नंतर शिस्त लावायला सुरुवात झाली आणि हळूहळू या गोष्टीला शिस्त आणण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला। अनेक क्षेत्रामध्ये विकास झाला आहे। म्हणून हे जे 11 वर्ष आहे ही खरोखर सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी 11 वर्ष तयार झालेली आहेत।
विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, संकल्प से सिद्धी, ये जे 3 स्लोगन भारतीय जनता पार्टीने दिले, हे लोकांच्या मनामनामध्ये गेलेले स्लोगन आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सरकारने काम देखील केलेलं आहे. या 11 वर्षाच्या काळामध्ये भारताच्या उज्ज्वल भविष्याची अनेक कामं सरकारने केली आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेलं, रस्त्यांचं जाळं असेल, हवाई जहाज एअरपोर्ट असतील, सागरी वाहतूक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. आपण पाहू शकत असेल की देशामध्ये दळणवळणासाठी मोठ्या वेगाने हायवेची कामं सुरू आहेत, एक्सप्रेसवे सुरू आहेत, समृद्धी महामार्गासारखी कामं सुरू आहेत महाराष्ट्रात. हे संपूर्ण देशामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत. देशाला जर पुढे न्यायचं असेल तर दळणवळणाची साधनं ही सुलभ असली पाहिजेत. शेतकरी असो, कारखानदार असो, सामान्य व्यक्ती असो, त्याला आपले सामान इकडून तिकडे लवकरात लवकर नेता आलं पाहिजे. आपल्या इथे सगळ्यात मोठी अडचण हीच असायची, शेतकरी माल पिकवतो पण ज्याला बाजारपेठेत नेण्यासाठी रस्त्यांची अडचण असायची. आता रस्ते इतके चांगले झाले आहेत, अजूनही काही भागात कामं सुरू आहेत की तुमचा माल इथून एखाद्या दुसऱ्या भागात न्यायला पूर्वी जिथे 24 तासापेक्षा जास्त वेळ लागायचा, त्या 8 तासामध्ये तुमचा माल पोहोचतोय. महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.